उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामधील घराबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी सुद्धा ठिय्या आंदोलन केलं। कंपनी बंद होऊन 3 वर्ष उलटली तरी सुद्धा कामगारांचा थकीत हिशोब मिळाला नाहीये आणि त्यामुळे या कामगारांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। न्यायाच्या मागणीसाठी कंपनीचे कामगार सहकुटुंब एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर जमल्याचं सुद्धा दिसलं। बातमी पाहतोय ठाण्यातून। अलीकडे झालंय आमचं नवऱ्याचा पगार तुटपुंजा पगार का असेना पण तो महिन्याचा त्या तारखेला येत होता, त्यातून आम्ही सगळा संसार सांभाळत होतो। आता मुलांचं शिक्षण कसं करायचं, घरचे आई वडील म्हातारे आहेत, ते सगळं जाऊ दे, कसं तरी मॅनेज करतो, ह्याच्याकडून मदत घे। घर पट्टी पाणी पट्टी हे सरकारचंच आहे ना, त्यांची बिलं आम्ही कशी फेडायचं, ह्याचं उत्तर कोण देणार आम्हाला? हा सगळा प्रश्न रोज जसा सूर्य नव्याने उगवतोय, नवी जगण्याची आशा देतोय, पण आमचं काय? कामगार लोकांच्या कसं व्हायचं? येणारं जे दुःख आहे, रोज नव्याने एक एक संकट आमच्या समोर उभं राहते। काय करायचं? आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? म्हणून आता आम्ही शिंदे साहेबांच्या घराजवळ आलेलो आहोत। आम्हाला न्याय मिळायला हवं। त्यामुळे खासदारांशी या अगोदर देखील आलेले अनेकदा आश्वासनं मिळालेली आहेत, पण त्याचं काहीच आम्हाला अजूनपर्यंत ठोस असा काही लेखी स्वरूपात मिळालेलं नाही। त्याचा आता आम्हाला आमचा जो काही हिशोब आहे तो आम्हाला मिळायलाच पाहिजे। मंत्रालयात देखील बैठक झाली होती, तुम्हाला न्याय देणार सांगितलं, काय तुम्हाला माहिती? पण काही अजून आम्हाला त्याच्या संदर्भात काहीच अजून ठोस असं मिळालेलं नाहीये। आम्हाला फक्त आमचा हिशोब आता हवा आहे। एक मिनिट, न्यायालयीन प्रविष्ट आहे असलेल्या संचालक बॉडी, त्यांचं काय म्हणणं आहे? ते लोक ना देशात ते पळून गेलेले आहेत। जी ॲक्टिसची मॅनेजमेंट आहे, ते 4 जण होते, ते इकडनं गायब झाले, ते 2 जण बाहेरच्या देशातले आहेत। तर आता हे सगळं मल्होत्रा फॅमिलीची जबाबदारी होती, त्यांनी अटकली की आता त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचे आम्हाला निरोप पण आलेले, त्यांचं म्हणणं आता कंपनी एनसीएलटीत गेली, म्हणजे ते आपली जबाबदारी झटकत आहे ॲक्च्युली।